25 वर्षापूर्वी पंकज उधास यांचं चुपके चुपके सखियां से वो गाणं खूप लोकप्रिय झालं होतं। या गाण्यात जॉन अब्राहिम बरोबर मराठमोळी राजलक्ष्मी खानविलकर झळकली होती। या गाण्याने या दोन्ही कलाकारांना खूप प्रसिद्धी मिळाली। राजलक्ष्मीच्या सौंदर्याने त्या प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं। या म्युझिक व्हिडिओतून लोकप्रियता मिळाल्यावरही राजलक्ष्मीला बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करता आलं नाही। राजलक्ष्मी तिच्या चित्रपट करिअरपेक्षा व अभिनयापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली। 1996 मध्ये कॅडबरीच्या जाहिरातीदरम्यान तिची भेट मॉडेल व अभिनेता समीर सोनीशी भेट झाली। नंतर त्यांची मैत्री झाली। मैत्रीचं रूपांतर प्रेमात आणि दोघांनी लग्नगाठ बांधली। पण दुर्दैवाने त्यांचं लग्न फक्त 6 महिने टिकलं आणि त्यांचा घटस्फोट झाला। एका मुलाखतीत समीर सोनीने त्याच्यावर राजलक्ष्मीच्या घटस्फोटाबाबत सांगितलं होतं। त्याच्या पहिल्या चित्रपटाचं प्रीमियर ज्या रात्री होतं त्याच रात्री आपला घटस्फोट झाला होता, असा खुलासा त्याने केला होता। ती रात्र मी आयुष्यात कधी विसरू शकणार नाही। माझ्यासाठी ती खूप त्रासदायक रात्र होती। माझ्या वैयक्तिक जीवनात वादळ आलं होतं। खरं तर मला घटस्फोट घ्यायचा नव्हता, कारण आमच्या लग्नाला फक्त 6 महिने झाले होते। त्यामुळे नात्याला वेळ द्यावा असं मला वाटत होतं, असं समीर म्हणाला होता।